हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी मुगाची उसळ कशी करायची ते पाहणार आहे। ही झटपट बनते आणि मस्त अशी झालेली आहे बघा, एकदम रसरशीत छान अशी, बघूनच कळत असेल तुम्हाला। तर तुम्ही या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे सर्वप्रथम बघा, मी 1 वाटी हिरवे मूग छान असे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। छान असे 7 ते 8 तास भिजले पाहिजेत, म्हणजे छान असे मूग शिजले जातात। हे 1 वाटी मूग भिजवून घेतलेले आहेत रात्रभर। ते भाजी आपण बनवून घेणार आहे, त्यासाठी झटपट अशी कुकरमध्ये बनवणार आहे। त्यासाठी कुकरमध्ये 1 पळी मी तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे आणि त्यामध्ये पाव चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे मोहरी छान असे फुललेले आहेत। त्यामध्ये मी 1 कांदा असा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते। कांदा पण आपल्याला छान असा लालसर कलरवर परतून घ्यायचा आहे बघा। कांद्यासोबतच मी ते 7 ते 8 कढीपत्त्याची पाने पण घातलेली आहेत, ते पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। इथे कांदा आपला छान असा परतलेला आहे। त्यामध्ये मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो घालून घेतलेला आहे। टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो बघा इथे छान परतलेला आहे, थोडासा मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये आपण इथे बघा अर्धा चमचा मी इथे हळद घालून घेते आणि इथे 2 चमचे घरगुती लाल तिखट मी इथे घेतलेलं आहे, ते घालून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट इथे घालू शकता। हळद घालून मिक्स केलेलं आहे, त्यानंतर मी इथे लाल तिखट घातलेलं आहे। ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये जे भिजवलेले मूग आहेत ते घालून घ्यायचे आणि मूग पण याबरोबर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे, म्हणजे भाजी छान होते बघा। आपल्याला आपली भाजी छान होते। मूग पण मी इथे घालून छान असे याबरोबर परतून घेते। झटपट आणि कमी साहित्यात आपण ही बनवणार आहे। मूग पण 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेले आहेत। आता आपण मूग बुडतील इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे बघा। जास्त पाणी घालायचं नाही, आपण जास्त पातळ बनवणं, तुम्हाला पातळ बनवायचं असेल जास्त पाणी घालू शकता। मूग बुडतील इतकंच पाणी घालून घेतलेलं आहे बघा, इतपत पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे बघा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे बघा। आता याला झाकण लावून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। त्याआधी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे बारीक चिरलेली त्यासोबतच। इथे बघा आता गॅसची फ्लेम मी एकदम कमी करते आणि याची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे बघा। याची मीडियम फ्लेमवर मी 1 शिट्टी काढून घेणार आहे बघा। झाकण लावून घेते। इथे बघा 1 शिट्टी काढून घेणार आहे। इथे 1 शिट्टी झालेली आहे याची। आता झाकण काढून बघूया। छान अशी भाजी आपली झटपट अशी बनलेली आहे बघा, छान झालेली आहे। तुम्ही बघू शकताय, मी गॅस बंद केलेला आहे। मस्त अशी रसरशीत अशी मुगाची उसळ छान भाजी तयार झालेली आहे। सुकी भाजी तुम्ही बघू शकताय, कमी साहित्यात एकदम मस्त अशी भाजी होते। तुम्ही करून बघा। मी सर्व करते बघा। झटपट अशी तुम्ही टिफिनसाठी किंवा तुम्हाला जेव्हा पण भाजी बनवायची असेल तेव्हा या पद्धतीने बनवू शकता। एकदम झटपट अशी बनते बघा, छान अशी 10 मिनिटात बनते बघा। मस्त झालेली आहे आणि चवीला छान लागते बघा। वरून थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते बारीक चिरलेली। छान झालेली आहे एकदम मस्त अशी आणि मस्त होते बघा, छान अशी पौष्टिक अशी भाजी। तर तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही या पद्धतीने नक्की मुगाची उसळ बनवून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।